हॅलो कशी आहेस? तू कशी आहेस ग? मस्त. आम्ही भावाची बायको माझ्या आणि नणंद पण असं आमचं नातं आहे. दोन्ही नाते. होय दोन्ही आणि दोन्ही नाते आम्ही निभावतो. होय होय. आणि ही माझी लास्ट नंबर नणंद, ही लाडकी नणंद माझी. असं म्हटल्यावर मोठी नणंद रागवायची. ते चुलीवरची भांडी घासतं कोण एवढी. होय होय भरपूर असतात अशा कमेंट. होय तो पण तुम्हाला व्हिडिओ मी करून दाखवणार आहे कोण भांडी घासतं ते. होय. गरमागरम चिकन पण तयार आहे बघा. चपात्या तर शेवटला गरम गरम करतो. होय बाकीचं झालंय. होय. आज माझ्याकडे नंदा, दीर आणि जावई पण आलेत आहेत आणि आम्ही जेवायला आज बोलवलेलं आहे. त्यासाठी बघा 3-3.5 किलो चिकन करणार आहे मी आज. चिकनचा बेत काय आहे. होय आज चिकनचा बेत आहे. आणि पाऊस पण बघा लागायला सुरुवात झालेली आहे. आजच पावसाला सुरुवात झाली आहे आणि आजच हे चिकनचा बेत पण करा म्हणजे एकदम मस्त काय. होय मस्त वातावरण पण थंडगार आणि त्यात गरमागरम चिकन. होय आणि त्यानिमित्तानं कसं पाहुण्याला बोलवलं ना की म्हणजे एकत्र येतात त्या म्हणजे बोला बिलायला जरा बरं काय. हो एकत्र भेटतात. म्हणून आज आई 3 किलो चिकन करणार आहे. सोबत कढी, चपाती, भात आणि मासे पण आहेत थोडे. चिंचेची कढी करते. पाऊस असला की आमच्याकडे लाईटीचा प्रॉब्लेम. होय लाईट जाते पटकन. त्यासाठी पटापट बघा कांदा वगैरे भाजून घेते कारण का वाटण करायचं आहे ना. चिकनला कसं वाटण करायचं आहे ना त्यासाठी मी इथे हा कांदा भाजून घेते आधी. कढीसाठी ना पटकन नारळ फोडते. एका नारळाला सुद्धा ठेवू कढी बस होय. तीच पटकन आहे गडगड आहे ना लाईट जाईल परत वाटप करून ठेवले. हे बघा कांदा भाजून झालाय. हे सुकं खोबरं आहे बघा भाजून ठेवते आता सुकं खोबरं म्हणजे असं पटकन घ्यायला बरं. मग कोकणी पद्धतीचे चिकन आज आम्ही बनवणार आहोत. आज झटपट दाखवतोय तुम्हाला कारण 3 किलोचा आहे. तुम्हाला डिटेल रेसिपी पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ आहे. कांदे किती घेतले आहे होय किती घेतलंय दाखवलंय करून बघा. होय आता कसा गडबडीत पाहुणे यायचे म्हटल्यावर कसं व्हिडिओ करायला पण भेटत नाही. होय कांदा गरम आहे बघा. कांदा थंड होतोय आणि खूप पण वेकामी आहे ना त्यासाठी आता आपण ही कढीची चिंच शिजत घेऊया कढीसाठी. चिंचेची कढी करू ना बाबे चालेल. चांगली चिंच ही शिजवून घ्यायची.
चिकनच्या वाटण्यासाठी बघा कांदा इथे भाजून घेतलाय, खोबरं भाजून घेतलेलं आहे, कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची पण घेतलेली बघा. आता हे साहित्य मी सगळं ना मिक्सरला असं बारीक वाटून घेणार. चिंचेच्या कढीसाठी बघा ओलं खोबरं खोवून घेतलंय, लसूण, जिरं, हळद, मिरची आणि ही कोथिंबीर. आणि हे वाटण आपल्याला ना कढीचं अगदी गंधासारखं बारीक करून घ्यायचं आहे. काय हवे? कढी चांगली मिळून येते. म्हणून इथे बघा चिंच पण चांगली शिजते आहे, अशी शिजवून घ्यायची. वाटण करून घेतलंय कढीचं. हे बघा पाऊस जरा थांबलाय हे हवे. होय जरा थांबलाय आता. होय गडबडीत वाटण करून घेतलं आधी होय. आणि चिंच पण इथे शिजली आहे. आता आपण कढी फोडणीला देऊया. एका वाडक्यात तिथे काढून घ्यायचं पाणी वगैरे. आपल्याला कसं ह्या चपाती एवढीच हवी आहे ना कढी बाबे. हा एवढी बास होईल नाही. हो एवढी बस. हे बघा वाटण घट्ट आहे ना, त्याच्यात आता आपण थोडं पाणी ओतून घ्यायचं. असं पाणी ओतून घ्यायचं म्हणजे फोडणी चांगली बसते नाही बे. हा चरकन बसते. हा तूप तापलाय बघा, तेल टाकायचं. तेल तापलाय, आता मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं. जिरं फुललं लसूण टाकायची बघा आणि कढीपत्ता टाकायचा. लसूण लाल झाली, आता हिंग टाकायचं आहे बघा. एका हातात वाटण घ्यायचं, एका हातात झाकण घ्यायचं. मस्त फोडणी बसली काय हवे. मस्त अगदी खमंग बसली आहे. होय कलर बघा. होय आता सगळं ते मिक्सरचं भांडं वगैरे असं धुवून घ्यायचं टोप वगैरे. आणि ह्या वाटणाला ना आधी कड काढून घ्यायचं चांगलं. वाटणाला बघा कड आलाय. असं वाटण आधी पहिलं ना चांगलं शिजवून घ्यायचं. असं वाटण शिजलं, चिंच शिजवलेलं पाणी ओतायचं आहे बघा. जास्त नाही ओतायचं, आधी बघायचा अंदाज आंबट होते काय काय तसं मग पाणी ओतायचं. हा तसं पाणी ओतायचं. मग आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं. एवढी पुरणार नाही आपल्याला. आणि मीठ टाकायचं. आंबट गोड अशी मस्त कढी लागते ना हवे. होय ही कढी भारीच लागते चिंचेची. चिंचेची कढी. आता ही कढी आहे ना थोडी पातळ झाली आहे ही बघा. त्यासाठी आपल्याला आता ह्याला ना तांदळाचं थोडंसं पीठ लावायचं. मस्त दाटसर कढी होते ना हवे. आणि एकसंध होते, छान मिळून येते. मिळून येते चांगली. कढी वाढवायची असेल तर आपल्याला ते तांदळाचं पीठ लावायचं. हा हे बघा थोडंसं असं तांदळाचं पीठ घ्यायचं. हे बघा असं पीठ एवढं ठेवायचं, जास्त पातळ नाही करायचं. हे बघा चांगली अशी कढी ही गरम करून घ्यायची. पाणी ओतल्यावर मीठ वगैरे टाकल्यावर आग कमी करूनच हे पीठ ओतायचं. हा गॅसवर करत असाल ना तर गॅस कमी करायचं आणि हे पीठ ओतायचं असं. हे बघा आणि अशी ढवलायची. हा लगेच घट्टपणा येतो. हा घट्टपणा येतो जरा. हे बघा कशी झाली लगेच काय हवे. मस्त झाली बघा. होय गरमागरम चिंचेची कढी तयार आहे. हॅलो हॅलो कशी आहेस? तू कशी आहेस ग? मस्त. आम्ही आज काय स्पेशल आमच्यासाठी? आज तुमच्यासाठी चिकन. कोणी बनवलंय? स्पेशल मी बनवलं माझं. अरे वा मस्त. होय, चिंचेची कढी. अरे वा. होय आणि चिकन. मग आंबे झालेत की नाही? आमच्या झाल्यासाठी जा टाकून. आहेत झाले आणि ठेवले आहेत तुमच्यासाठी. हा चालेल. अजून काय ठेवलं? साठवण घातलं की नाही? साखर घातली काय? म्हणजे आम्हाला काहीतरी. ही माझी मोठी नणंद
आणि तिचा मुलगा हा सिद्धू आणि दुसरा मोठा आला नाही आहे ऋषू आणि भाऊ पण माझा आला नाही आहे. म्हणजे भावाची बायको माझ्या आणि नणंद पण असं आमचं नातं आहे. दोन्ही नाते होय दोन्ही आणि नाते. दोन्ही नाते आम्ही निभावतो. होय होय होय. मुंबईला गेलो ना आम्ही की ह्याच नंदेकडे आम्ही जातो. आणि ही माझी लास्ट नंबर नणंद, ही लाडकी नणंद माझी. होय. आणि तिची- असं म्हटल्यावर मोठी नणंद रागवायची. होय. आणि 2 नंबरची नणंद माझी ना आली नाही आहे, मुंबईला असते, ती आली नाही आहे. आणि हिची ह्या नंदेची म्हणजे ही 2 मुलं, ही आर्या आणि बाबू तुम्हाला माहितीच असेल. होय माहित असते. हा संकासुराचा वेश वगैरे केलेला होय. माहिती आहे ना, हा बाबू. होय. आणि हा माझ्या दिराचा म्हणजे हा मुलगा, हा अभिराज. कुर्ल्या पकडताना काल बघितलात ना तुम्ही परवा. आता हे घे आंबे. मस्त आहे तुमचे आंबे. घ्या घ्या रे. रे कोणाला सगळ्यांनी. आर्या घे. मामाकडचे आंबे. मामाकडचे आंबे होय. आणि मामाच्या बागेतले आंबे. अस्सल बघा आंबा आहे. खायला या तुम्ही आमच्याकडे. तो काळा होईल ना म्हणून जरा लेवण घेते. मागच्या एका व्हिडिओत नाही कमेंट होती की म्हणजे त्यांना ते टोपाला असं लावलेलं दिसलं, असं लेवण घेतलेलं दिसलं. मग ते विचारत ते काय लावलंय म्हणून. तर आम्ही ना अशी राखाडी वापरतो टोपाला लावायला. राखाडी चुलीतली हा चुलीतली लाकडं जळतात ना त्याच्यात ती राखाडी. किंवा आई माती लावली तरी पण चालेल. हा मातीची पण काही ठिकाणी कशी राखाडी नसते ना, होय. तर मग माती लावतात. हा मग टोप ना काळा होत नाही, चांगला पटकन स्वच्छ निघतो. होय. घासायला जास्त मग लागत नाही. हा तुम्हाला म्हणजे तुम्ही बाकी पण कमेंट होती बाबा अजून एक की चुलीवरची भांडी घासतं कोण एवढी. होय होय भरपूर असतात अशा कमेंट. होय. तो पण तुम्हाला व्हिडिओ मी करून दाखवणार आहे कोण हा. भांडी घासतं ते. होय. हे बघा चिकन धुवून आणलं. धुतलंस? हा बारीक केलं बारीक सुटं सुटं केलं असं भाजलं. चिकन फोडणीला देऊया. टोप कापलाय. आता ह्याच्यात आपल्याला लसूण टाकायचे. आता ह्याच्यात आपल्याला ना तमालपत्र टाकायचे. हा घरगुती लाल मसाला, हा घरगुती आमचा गरम मसाला, हा चिकन मसाला घेतलाय आणि हळद घेतली आहे. हे बघा लसूण लाल झाली की आता आपल्याला ह्याच्यात हे मसाले टाकायचे. चूल कमी करायची आणि आता आपल्याला ह्याच्यात हे चिकन टाकायचं आहे. हे बघा चिकन आपल्याला असं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाला वगैरे. आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे. आधी आपल्याला वाटण नाही टाकायचं आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि चांगला असा कड काढून घ्यायचा. चिकनला बघा मस्त असा कड आलाय. असं आपल्याला ना फोडणी दिल्यावर मसाला वगैरे टाकल्यावर ना असा कड काढून घ्यायचा. म्हणजे कशी चिकनची सगळी चव आहे ना ह्या पाण्यात उतरायला पाहिजे. काय हवे मग मस्त चिकनला ना चव चांगली लागते. मग असा कड आला की मग नंतर आपल्याला हे वाटण टाकायचं आहे. हे बघा आलं लसूणची पेस्ट वगैरे ही कोथिंबीर आणि हे वाटण. आता आपल्याला किती घट्ट हवंय पातळ हवंय ना त्या अंदाजाने पाणी ओतायचं. काय हवे हा असं. जर अजून ओतूया पाणी आई. हा नको बास होईल नाही. बस होईल ना. बास होईल. आपल्याला सुक्क करायचं आहे. हा कारण कढी पण कढी बनवली पण आहे. आहे ना म्हणून. आणि आता आपल्याला चवीनुसार ह्याच्यात आता मीठ टाकायचं. चांगलं असं मिक्स करायचं. परत आता झाकण ठेवायचं आहे आणि शिजवून घ्यायचं. गरमागरम चिकन पण तयार आहे बघा. उतरलं की नंतर मग थोड्या वेळानं आणखीन आटेल ते. आई बास नाही एवढं पीठ. हा बस झालं नाही.
बंद झालं पुरेल. हे जरा तेल होत त्याच्यात. हा, ओके. बस. एका बाजूला भात पण झालाय. चपात्या तर शेवटला गरम गरम करतो मग. होय, बाकीचं झालं जेवण. झालंय होय. लिंबू कापायचंय हा. कांदा लिंबू ना. होय. आणि मासे केले त्या गॅसवर ठेवले त्या. ठेवलंय. होय. आते खात नाही ना, होय, सुके घातलेस ना. सुके घातले. भात झाला काही सगळं झालं. कढी केली, भात, चिकन, होय. चपात्या. भूक लागली चल चल, आत्तेला मासे ठेवले त्यात गॅसवर. बघ जरा. बघतो बघ जरा. बघतो उचलला जातो.